जात कशी आहे, वाद घालत बसते, देव नाही. वाद घालणारे लोक आहेत. काय घेऊन बसलास, कुठं देव आहे, काय देव आहे. असाही एक माणूस आहे. एक खूप मोठा माणूस होता. रोज म्हणायचा देव नाही देव नाही, रोज वाद घालायचा. रात्री जाताना तुळजाभवानीच्या समोर थांबायचा आणि पाया पडायचा आणि घरी जायचा. लोक म्हणायचे दिवसा वाद घालतोय आणि रात्री देव आहे म्हणतोय, दिवसा वाद घालतोय आणि रात्री देवीच्या पाया पडतोय. मग सगळ्यांनी मिळून जाऊन त्याला पकडले आणि म्हणले तू तर वाद घालतोस, देवी नाही देवी नाही देवी नाही. आणि कसं काय, त्यानं म्हणला आताही सांगतो, पाया पडताना सांगतो देव नाही, पाया पडतानाही सांगतो की देव नाही. आपण समजा चुकून माकून कुठून तर घालून निघाला, त्याला कोण जबाबदार आहे. त्याला आपण बघू शकत नाही, त्याच्याजवळ आपण पोहोचू शकत नाही. जाऊ शकतो. अमेरिका आहे का, आहे. कुठं आहे अमेरिका, आहे का, आहे. कुठं आहे. अरे अमेरिका कशाला, तुम्हाला मला विचारत दिल्ली आहे का. आपण दिल्लीला बघितलेले माणसं अमेरिकेचं कशाला विचार करू. पण दिल्ली आहे. कसं वाचतो, पेपरमध्ये आपण वाचतो, ग्रंथात आपण वाचतो. तसं संतांनी देव आहे असं तुम्हाला ना मला सांगितलेलं आहे. देव कुठं आहे, कसा आहे, काय आहे, तो देव कसा आहे असं देवाने सांगितलंय. तसं अनेक प्रकाराचे आपल्याकडे देव हिंदू धर्मामध्ये सांगितलेले, वेळेनुसार उत्पन्न झालेले आहेत. आता तुम्ही मला सांगा, इथं जर एखादं जर प्रकरण जर घडलं, इथल्या माणसाचं एखादा माणूस जर उठला आणि तो जर न्यायाला जर सपोर्ट करू लागला तर तोच त्याचंच नाव होणार की नाही, दुसऱ्याचं कसं होईल. म्हणून प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार. देव प्रल्हादासाठी स्तंभामध्ये जन्मला. प्रभू रामचंद्राचा जन्म झाला, कृष्णाचा जन्म झाला, म्हणून यांचा जन्मोत्सव राजवैभवात साजरा केला जातो. तसं देवाने काय केलं, आपली जी शक्ती आहे या माणसामध्ये सगळ्याला वेगळी 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 वाटून दिली. बघा तुम्ही, डोळ्यात शक्ती आहे का नाही आहे. डोळ्यात शक्ती आहे म्हणून माणूस पाहू शकतो, कानात शक्ती आहे म्हणून माणूस ऐकू शकतो, तोंडात शक्ती आहे म्हणून माणूस बोलू शकतो, पोटात शक्ती आहे म्हणून पचवू शकतो, पायात शक्ती आहे म्हणून तो चालू शकतो, हातात शक्ती आहे म्हणून हातवारे करू शकतो. पॅरालिसिस झाला, हात वर कर म्हणल्यावर करतो का. आणि जर त्यानं थोडा हात वर केलं की त्याच्या पोरांना किती आनंद होतो. आमच्या वडिलांना हात वर केला, आमच्या वडिलांना, आणि आता मी आता एवढ्यांदा केलं तर मी काय कौतुक आहे का, काय कौतुक. पण एखादा जर झटका बसला, ह्याच्यातली जर शक्ती गेली, असं वेळ जर झाली आपल्याला, शक्ती आहे का नाही, ह्याच्यातली शक्ती पूर्ण आपल्या अंगातली गेली, इतके लक्षात घ्या. ती शक्ती परमेश्वर आपल्याला देत असतो. तशी शक्ती वेगळ्या वेगळ्या रूपात देत असतं. तसं देवानं काय केलं बघा, आता पाऊस पडू लागलाय, आता जोराचा पाऊस आहे चांगला तेव्हापासून. तसं देवानं त्या इंद्राला विचारलं, तू कोण आहेस. इंद्र म्हणला, मी असा आहे, पाहिजे तेव्हा पाऊस पडू शकतो, कितीही पाऊस पडू शकतो, मोठे मोठे गावं उद्ध्वस्त करू शकतो, मोठे मोठे घर उद्ध्वस्त करू शकतो. मग देव म्हणले असं, हा का वाटलं तुला म्हणलंय. मग देवाने काय केलं, त्याच्यातली शक्ती काढून घेतली, काढली. काय केली, स्पीकर मध्ये शक्ती काढली, तर पुढचं बटन मागं केलं, बाकी काही केलं का, बटन. तसं देवानं काय केलं, त्याच्या अंगातली शक्ती त्या इंद्राच्या अंगातली काढली आणि म्हटले जरा ह्या गवताच्या काडीला भिजवून दाखव. हे इंद्रानं पाऊस जर पाडला, ह्याच्या दशपट पाऊस मोठा होता, ती काडी काही भिजली नाही. देव म्हणले, इंद्र म्हणला काडी का भिजाना. देव म्हणला भिजवतो. खूप प्रयत्न केला, काडी भिजली नाही. मग तो देवाला शरण गेला. देवाला म्हणला, अरे देवाने सांगितलं मी तुला शक्ती दिलोय, आता तुम्ही मला सांगा, मी कीर्तन करू लागलोय, बरोबर आहे, मी आता बोलू लागलोय, तुम्हाला काय वाटतं, अरे काय स्वर आहे, काय तोंड आहे, काय सुंदर बोलतो, वा 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 असं म्हणतो. पण हे कुठून आला, कसा आला, त्याला काही त्याचा अभ्यास आहे. तोंडानं बोलतो एवढंच माहिती.
अरे तुला त्या परमेश्वरानं हा देह दिला दान, ज्याने देह दिला दान तयाचे करीन मी चिंतन. मग महाराज आपल्याला आवाज तर काही कळत नाही. देवाने काय केलं, त्या गवताची ताडी काढली, मग त्याला इंद्र शरण आला. ते अग्नीला अहंकार झाला, माझ्या मनात आलं तर भल्या भल्यांचे घर मी जाळून टाकतो. मग देवाने सांगितलं एवढं गवताची काडी तर जाळून दाखव. ती सुद्धा काडी जाळून दाखवलं नाही. अग्नी पुन्हा देवाला शरण गेला. मग त्याच्यानंतर वायू जो जोरात वावटाळ उठतोय की ते सुनामी आली म्हणतात बघा त्या समुद्रामध्ये, तसं ते समुद्र म्हणू लागला, सगळे म्हणू लागले ते की बाबा वारा आता येते असं तसं. ते म्हटले बाबा तू याला फक्त भिजवून दाखव, याला फक्त हलवून दाखव. एक कण सुद्धा हलला नाही महाराज. देवानी त्याच्यातली शक्ती काढली. आता हे झालं तिघाचं उदाहरण. चौथं उदाहरण आता आपल्यावर घ्या. आपले मध्यंतरी एक कीर्तनकार कीर्तन करत होते. कीर्तन करता करताच पडले, आणि पडले ते आता त्यांचं नाव वगैरे तुम्हाला माहिती आहे. मी काय आता इथं त्यांचं नाव वगैरे काही घेणार नाही. म्हणजे अनित्यानी शरीरानी विभव नैव शाश्वतम नित्यम सन्निहितो मृत्यू कर्तव्य धर्मसंग्रह. म्हणून महाराज सांगतात की बाबा हा कधी जाऊ शकतो, कधी राहू शकतो. मग हा परमपिता परमात्मा, आता कुणाला काय उपासना वेगळी 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 आवडत असते. आता ही शक्ती महिषासुराला मारली. ती कशी मारली, काय मारली. आता आपण आरती करताना म्हणतो की दुर्गे दुर्गट भारी तुझमिण संसारी अनाथनाथ हे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणांते वारी हरी पडलो आता. तिच्यावर किती संकट होतं तुम्ही मला सांगा. एखादा जर अहो ते महिषासुरला तर जाऊ द्या, एखादा ते सोडलेला देवाला कटाळ्या जर इथं कीर्तनात आत्ता जर आला, एक माणूस खाली राहणार नाही. फक्त आमच्या एवढे स्टेजवरचे माणसं राहतील, सगळे आम्हाला सोडून गायब होऊन जातील महाराज. त्यानं दिलेला एखादा बैल कटाळ्या, हो एखादं जर चांगलं कुत्रं जर आलं, चांगलं कुत्रं म्हणू लागलो बरं, चांगलं म्हणजे तुम्हाला मला चावणारं कुत्रं आलंय का. एखादं जर चांगलं कुत्रं जर आलं महाराज, त्याला सगळेजण काठी घेऊन हाड म्हणल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे देवाने निर्माण केलेले, आता ते मला त्या विषयात जायचं नाही आहे. ते विषय फार सगळा अवघड विषय. देवाने मांजर का निर्माण केलं, उंदीर का निर्माण केला, पाल का निर्माण केली, किडे का निर्माण केले, एकाचं खाद्य एक देवाने कसं निर्माण केलं. महाराज खूप सुंदर असा चिंतनाचा विषय, खूप सुंदर चिंतनाचा विषय. बघा देव किती गंमत करतो. गाय खाते गवत, देते दूध. साप पितो दूध आणि देतो विष, म्हणजे अमृत पितो की नाही, आणि काय देतो, विष देतो. किती किती मोठे मोठे देवांनी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. तसं आज पूर्ण जगभरात गोकुळ अष्टमीच्या, आता ते परमेश्वराच्या शक्तीविषयी खूप बोलायसारखं आहे, पण थोडक्यात येतो. कारण मलाही पुन्हा सकाळी 4:30ला उठावं लागतं. खरं तर तुळजापूरचे सगळेच या भजनी मंडळाचे सगळे लोक आले, म्हणले की महाराज तुम्ही येऊन सप्ताह सुरू करून द्या. मग मला आता मी म्हणलो थोडासा त्रास मला होणार आहे, कारण कुठंच जात नाही मी या श्रावण मासामध्ये. आता रवी वगैरे परवा येऊन गेले तर उभा टाकायला जागा नव्हती. आजची परिस्थिती तर अशी होती की मी सकाळी 7:30ला गादीला बसलेला, 8 वाजता गादीवरून उठलो. एवढी गर्दी लोकांचं प्रेम आहे ते. पण तरी आता मी खंडूला म्हणलो मी कुणाला तर पाठवतो बाबा सेवाला. खंडू म्हणला या नुसतं उभा टाका, हार घ्या आणि जावा. हे काय सिनेमाचं ट्रेलर बिलर आहे का. महाराज आला गेला ट्रेलर म्हणलो असले धंदे मी करत नाही. ठीक आहे म्हणलो 1 तासभर का होईना आपण सेवा करू. असो आज आपला गोकुळाष्टमीचा महोत्सव. आत्ता आम्ही येताना मंदिरामध्ये गेलो, तिथं 2 मूर्त्या आहेत. एक मारुतीरायाची मूर्ती आहे अतिशय सुंदर,
की ज्याला बघितल्याबरोबर सगळे संकट पळून जातील एवढी सुंदर अशी ती मारुतीची मूर्ती तिथं विराजमान आहे. आणि त्याच्या बाजूला एक कृष्णाची सुंदर अशी मूर्ती आहे. गोकुळाष्टमी आहे. आपल्या दोन गोष्टीचं चिंतन करायचं आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा अष्टमीला झाला आणि प्रभू रामचंद्राचा जन्म हा नवमीला झाला. गंमत अशी झाली, एकाचा जन्म सकाळी 12ला झाला आणि एकाचा जन्म रात्री 12ला झाला. घोळ असा आहे, बरोबर 12ला जन्म झाला. रोहिणी नक्षत्रावर प्रभू कृष्णाचा जन्म झाला. आता बरोबर 12ला झाला. आता 12चे काटे एक झाले. मग तारीख अष्टमी घ्यायची का नवमी घ्यायची? आता खूप मोठा याच्यात गणितशास्त्राचा वाद आहे. पण आपण अष्टमी, आपल्याला सगळ्यांनी अष्टमी सांगितली, आपण अष्टमी घ्यायची. आता देवी संप्रदायामध्ये सुद्धा अष्टमीला खूप मोठं महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही नवरात्रातले सगळे उपवास करता, न करणारा माणूस सुद्धा अष्टमीचा उपवास करतो की नाही? अष्टमीचा उपवास न करणारा माणूस सुद्धा, त्याला काही का कळना, पण त्यानं अष्टमीचा उपवास करतोच करतो. पण तो अष्टमी म्हणजे काय? 8 आहे. 8 आकडा. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी. हा 8वा दिवस येतो. 8 दिवस येतो त्याला, बरोबर आहे. आता 8 हा आकडा आणि प्रभू रामचंद्राचा 9 आकडा, दोन्ही गोष्टीचं थोडक्यात चिंतन करायचं आहे. 9 आकडा हा पूर्णांक, असं नाही गणितात सगळे एक चालतात असं नसतं बरं. 9 आकडा हा गणिताचा पूर्णांक आकडा आहे. 9 1 9, 9 2 18, 1 आणि 8 9, 9 5 45, 45, 4 आणि 5 9, 9 किती? 72, 9 8 72, 7 आणि 2 9, 9, 9 81, 8 आणि 1 9, 9 10. म्हणजे कुठूनही तुम्ही गेलात तर त्याला 9 आकडा परिपूर्ण आहे, बरोबर आहे. म्हणून आपण काय म्हणतो, प्रभू रामचंद्राकडे गेलं तर मर्यादा पुरुषोत्तम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, बरोबर आहे. हे प्रभू रामचंद्राच्या विषयी बोलतो. आता या 8 आकड्याची गडबड बघा. काय झालं? 8 1 8, 8 2 16, 1 आणि 6 वर किती आहेत? 8 आहे. खाली किती आहे? 7 आहे. एकानं घटलं की नाही? का घटलं नाही? म्हणून कृष्णाच्या नादाला लागलं तर असं होतं. 8 त्रिक 24, वर आलं 8, त्याच्यानंतर आला 7 आणि 8 त्रिक 24, 2 आणि 4 6. एकानं घटलं की नाही? 8 चौक 32, 3 आणि 2 5. एकानं घटलं की नाही? 8 पंचे घटलं की नाही? बरं. एखादी वस्तू जर काढायचं ठरलं, नाही कुत्र्याला हाकलू नका कोणी, नाहीतर उद्या लोक असं म्हणतील की महाराजाच्या कीर्तनाला कुत्रही नव्हतं. आईनं साक्षीला पाठवली आहे, हाय काळजी करू नको तू. म्हणजे एकानं परत घटलं, बरोबर आहे. आता तुम्ही बघा, एखादी वस्तू, आता हे झुंबर अडकवलंय, हे झुंबर अडकवायला एक त्याला असं आकडा करावा लागतोय. तो आकडा कशाचा असतो? 8चाच असतो की नाही? का नाही? एखादी वस्तू आपल्याला चोरून खिडकीतून काढायची आहे, कशानं काढतो? आकड्यानं काढतो की नाही? त्याला आकड्यानंच काढावं लागतं. दुसऱ्यानं काढता इंग्रजी
चिंच. खंडू काय तर नवीन सांगू लागला, माझ्या ज्ञानात भर आहे आज. तुळजापूरकर भर घालू लागलाय माझ्या ज्ञानात. काय म्हणलं चिंच काय? हा अहो ते एक सिनेमाला होता अचानक म्हणून, अचानक ते विनोद खन्नाचा सिनेमा होता. त्याच्या मागं कुत्रे लागतात. कुणाच्या? विनोद खन्नाच्या मागं. आम्ही लहान होतो, आम्ही बघत होतो त्यावेळेस सिनेमा, त्यावेळेसची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला 1976-77ची गोष्ट सांगू लागलो. खूप लहान, म्हणजे मी ज्या वेळेस मॅट्रिक नुसताच पास झालो होतो, मग तिथं काय झालं, त्याच्या मागं कुत्रे लागले होते. तो सैनिकमध्ये असतो असं अजूनही म्हणतात. कोण जर इथं मिलिटरीतला माणूस असला तर तुम्हाला सांगू शकेल. 8 इंग्रजीतला जर आकडा काढला, असा 8 इंग्रजीतला जर आकडा जर काढला तर कुत्रं तुमच्या मागायला म्हणलं तर पुन्हा कोणतरीचा फायदा घेतील मला शिवाय देत. 8 जर इंग्रजीचा आकडा काढला, कुत्रं तुमचा नाद सोडतं आणि ते 8 वर्ष फिरत राहतो. इकडं इतकं त्या 8चं महत्त्व आहे, इतकं त्या 8चं महत्त्व आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा अष्टमीला झाला. आता अष्टमीला देवाचा जन्म झाला आणि देवाला सगळ्यात जास्त काय आवडतं तर देवाला काला खूप आवडायचा. आपण खरं तर काला इतर वेळेस कधी घरी करून खात नाही. तुम्ही जर कधी करा, नुसतं चुरमुरे घ्या, लाह्या घ्या, त्याच्यात थोडंसं हिरव्या मिरच्याचं टाकून जरा एखादी फोडणी द्या, डाळिंब टाका, चिक्कू टाका, पेरू टाका आणि खावा महाराज. काय म्हणतात, इतका मोठा आनंद, इतका मोठा आनंद. मी एक मोठा व्रत करत होतो. मग ते मोठा व्रत करत असताना आमचं त्यावेळेस एक काला आला. मग सगळे म्हणले महाराज तुमचा व्रत आहे आणि तुम्ही खाल्लात तर तुमचा व्रत मोडल. मी म्हणलो व्रत मोडला तरी चालल. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. हा काला वैकुंठात दुर्लभ आहे. देव येऊन तो काला खात असतो. देव कुठल्या ना कुठल्या तरी रूपात काला घेत असतो. तो काला आपण खायला काय हरकत आहे. म्हणून तो काला आज आपल्याला आपण खातो. कृष्णाच्या जन्मलीलेच्या कथा खूप मोठ्या आहेत. त्याच्यात गोवर्धनाची कथा असेल, सगळं भागवत त्या कृष्णलीलेमध्ये सगळं भरलेलं आहे. एकदा जर कृष्णलीला ऐकावी, त्याचं आचरण करायच्या भानगडीत पडू नये. रामाची कथा ऐकावी आणि त्याचं आचरण करायच्या भानगडीत पडावं. आणि कृष्णाच्या भानगडीत कृष्णानं अग्नी खाल्ला. कृष्णानं 16 सहस्त्र काय केला, नायिका केला. आपल्याला जमतंय का? आपल्याला कधीच जमणार नाही महाराज. भगवंताने अनेक लीला, अनेक रूप केला, ते आपल्याला कसंही जमणार नाही. आपण फक्त भगवान श्रीकृष्णानं काय काय केलं त्याचं चिंतन करावं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, गोकुळाष्टमीपर्यंत या होणाऱ्या सप्त्यासच्या निमित्ताने आज अखंड हरिनाम सप्तातला हा पहिला दिवस. आज हा पहिला दिवस. या पहिल्या दिवशी पांडुरंगाचं वर्णन करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पंढरपूरच्या पांडुरंगाचं काय वर्णन करावं. उदंड पाहिले, बोला उदंड ऐकेल. उदंड पाहिले, उदंड पाहिले, उदंड पाहिले, उदंड
भी बाती है, ऐसे भी बाती है, ऐसे भी बाती है। पंढरी क्षेत्र निर्माण होण्याच्या आधी हजारोने करोडो ऋषीमुनींनी जाऊन तिथे तपश्चर्या केली. हे नो युगे 28चे ते आपल्याला उगे असं वाटतंय की पुंडलिक जाऊन आईवडिलाचे पाय दाबत होता आणि देव वरून आला, असं नाही आहे. पंढरपूर हे तुमच्या आणि माझ्यासाठी निर्माण केलेलं तीर्थक्षेत्र आहे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवी. अरे देवानी पंढरपूर निर्माण केलंय, देवानी पंढरपूर निर्माण केलंय. ऐका, ते दगड मातीचं पंढरपूर नाही आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, असं हे पंढरपूर महाक्षेत्र आहे. तिथं विठ्ठल नावाचा देव आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, असा विठोबाचा विठ्ठल तिथं उभा आहे. मला तत्कालीन देशाचे पंतप्रधान अटलजी मला विचारले होते, अटल बिहारी वाजपेयी ने, महाराज जी मुझे एक बताओ. हम लोग क्या बोलिए कि ओ तुम्हारा भगवान इधर ठहरा है, माता रुक्मिणी वहाँ ठहरा है, ये इसका क्या कारण है. म्हणलो आमच्या पंढरपूरचं प्रमाण आहे, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. अरे वो भक्तों का रास्ता देखने वाला है. पण म्हणजे भक्ताचा रस्ता बघणारा देव तिथं, म्हणजे आईसाहेब तिथं काय आहेत तर नाहम बसामी वैकुंठे योगीनाम हृदयेन च मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. नारद म्हणजे देव नारदाला सांगतात, जिथं माझा भक्त आहे तिथं मी आहे. मग आईसाहेब लांबून माझा विठ्ठल कसा आहे बघत असतात, लांबून माझा विठ्ठल कसा आहे, त्यांना काही त्रास होतोय का, काही त्रास होत नाही. म्हणून विठ्ठल एके ठिकाणी जाऊन उभा टाकलेले आहेत. पंढरपूर असं एक महान क्षेत्र आहे. त्या पंढरी क्षेत्रामध्ये पहिल्या सुरू विठ्ठलाच्या मंदिराला जाताना पायरी कोणती लागते, नामदेव पायरी लागते. किती मोठी पायरी आहे तुम्ही मला सांगा. एका पायरीमध्ये घरातले 13 जण, किती, जनाबाई 14वे, किती गेले. असं जगात कुठल्या तरी देवळाला पायरी आहे का तुम्ही मला सांगा. पण मंदिराला पायरी आहे की नाही, आहे. बरं, एखादा संत माणूस असला, त्याची समाधी वर असते का त्याची समाधी खाली असते. त्याची समाधी वर असते. महात्म्याची समाधी कुठं बांधतो आपण, वर बांधतो. पण नामदेवरायाची पायरी, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे देती पाय. तुम्हाला काय म्हणलंय, संत म्हणलंय, संत. आणि तुमच्या पायाची रज माझ्या अंगावर पडू द्या. देवईची रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे, तयांच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी. अरे बाबा, एवढं या वारकऱ्यांच्या पायात ताकद आहे. म्हणून नामदेवराय काय म्हणतात, माझी पायरी वर नको देवा, तुमचं दर्शन घेणाऱ्या भक्तानं त्याच्या पायाची रजकण माझ्या अंगावर झाडली पाहिजे आणि मग तो तुमच्याकडे आणला पाहिजे. असा संत मागे झाला नाही आणि पुढं इतकी मोठी ताकद महाराज त्या नामदेव पायरीची. बरं, अजून तुम्हाला सांगतो. आता तुमचा माझा हट्ट असतो की देवाचे पाया पडलेच पाहिजेत. महाराज पाया पडल्याशिवाय आम्हाला सुख नाही. आता येतात कधी कधी आमच्या घरी, महाराज आम्हाला पाया पडल्याशिवाय सुख नाही. जगात एकमेव असं तीर्थक्षेत्र पंढरी आहे ज्याचं कळस बघितल्याबरोबर मोक्ष मिळतं. विठ्ठल विठ्ठल असं महाराज म्हणतात. बरं, तुका म्हणे मोक्ष
अजून देतो प्रमाण. तुका म्हणे मोक्ष देखलिया कळस. अरे कळस बघितल्याबरोबर तिथं मोक्ष मिळतो. असं कुठं आहे का? नुसतं कळसाचं दर्शन घ्यायचं. आता आपण कुठे जातो कळसाचं दर्शन घेतो येतो आपण. हो आता काही काही आमच्या जवळची माणसं माझ्याशी कधी कधी खोडसाळपणा करतात. महाराज काय आम्ही कळसाचं दर्शन घेतो आणि जातो, पण मी कधी म्हणत नाही जाऊ आम्ही तुम्हाला दर्शन करू. कारण पायाचं दर्शन केल्यावरही तोच आनंद आहे आणि कळसाचं दर्शन घेतल्यावरही तोच आनंद आहे. बर्वे बर्वे पंढरपूर विठोबा रायांचं. अरे ते नगर दुसऱ्याचं नाही आहे, विठुरायाचं नगर आहे, विठुरायाचं नगर. म्हणून नामदेवराय म्हणतात पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनिक दर्शन हेच मज घडो जन्मो जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे. महाराज इतकी ताकद आहे. बरं नामदेव पायरी झाली. आता नामदेव पायरीवर खूप बोलायसारखं पण बोलणार नाही. कळस झाला, विठोबरायाचं दर्शन झालं. तिसरी गोष्ट आहे तिथं एक नदी आहे. आपण गंगे जमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निध्यं गुरु ब्रह्मांडो दरतीर्थाने गरे स्पृष्टानि तीरवे तेन सत्येन देवतीर्थम देही दिवाकर असं आपण म्हणत असतो. एकदा काय झालं महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय, ऐका, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय यात्रेला गेले. यात्रेला गेले असताना दोघं गंगेमध्ये गेले. गंगेमध्ये गेले असताना नामदेवरायाच्या पायाला कोणीतरी पकडलं. मग नामदेवराय ज्ञानोबाराय नामदेवरायला म्हणू लागले, अरे नामदेवा माझ्या पायाला कोणीतरी पकडलंय. मग शक्तिशाली पुरुष सगळे. कोण आहे म्हटल्याबरोबर 3 बायका वर आल्या. एक आली गंगा, एक आली यमुना आणि एक आली सरस्वती. म्हणजे तुम्ही कोण आहेत? ते मग तिघांनी आपला परिचय दिला. म्हणलं तुम्ही एवढ्या काळ्या कशा झालात? ते म्हणले आम्ही लोकांचे एवढे पाप धुतले, आम्ही लोकांचे एवढे पाप धुतले, आम्ही एवढे पाप धुतले, काळे झालो. अरे म्हणले तुम्ही काळे झाला ती गोष्ट खरी आहे. मग तुम्हाला ते म्हणले आम्ही पाप धुतो, पण आमचं पाप कोण धुणार आहे? आम्ही पाप धुतो ही गोष्ट खरी आहे, पण आमचं पाप कोण धुणार आहे? मग त्यावेळेस नामदेवरायाने गंगा यमुना सरस्वतीला केलेला उपदेश आहे. हो ऐक म्हणले, तुम्ही रोज दुपारी सकळ ही तीर्थे येती माध्यान काळी. दुपारी 12 वाजता जगातले सगळे तीर्थ चंद्रभागेमध्ये येतात आणि चंद्रभागेमध्ये येऊन पुंडलिक रायाच्या समोर महाराज आंघोळ करतात आणि पुन्हा अगदी फ्रेश. आपण काय म्हणतो, आंघोळ झालो फ्रेश झालो. काय होतं तुम्ही फ्रेश होता एकदम. आणि मग पुन्हा जगाचे पाप धुवायला आपापल्या गावाला तुम्ही निघून जाता. इतकी चंद्रभागा पवित्र आहे, पण त्याचं महात्म्य आपल्याला किती मला माहिती नाही. एवढी पवित्र नदी आहे त्या चंद्रभागेमध्ये. आता बघा, आता बऱ्यापैकी चंद्रभागा स्वच्छ झाली आहे. कशी झाली आहे? एक 50% स्वच्छ झाली आहे. आता अजून 50% आहे. ते 50% आता एक कार्तिक वारीपर्यंत काही होणार नाही, पण पुढं होईल नक्की. 100% इतकी स्वच्छ होईल की जशा गंगाला बघितल्यानंतर आंघोळ करावी वाटते, तसं माझी आई चंद्रभागेला बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटेल की जाऊन तिथं आंघोळ करावी. काय त्याचं महत्त्व? चंद्रभागेकरिता एक स्नान. किती? 10 सांगितले नाहीत. एक स्नान. तुझे दोष पळती रानोरान. हे तर सोडा, हे तर प्रमाण काहीच नाही. ह्याच्या पुढचं प्रमाण आहे. सकळ ही तीर्थे म्हण. अवघीची तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीची तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा
अर्थ बघितलो का नाही? अवघीच तीर्थे घडती एक वेळा. आंघोळ केल्यावर नाही बरं. सोलापूरहून कोल्हापूरला जाताना सुद्धा चंद्रभागा जर डोळ्याला पडली, आपली इच्छा नसताना सुद्धा पडली, इच्छा असल्यावर नाही, इच्छा नसताना सुद्धा जर पडली तर का महाराज म्हणतात? अवघीच तीर्थ घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. आमच्याकडे एक माणूस होता महाराज आमच्या फळावर. मग म्हणलो काय बुवा झाली का नाही आंघोळ? आज सकाळी बहे स्नान झालं म्हणायचं.